नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Friends, I welcome all of you in this video. Friends, today we are going to study the poem If, which is composed by Rudyard Kipling. So let us start. First we will read the description given here about the poet. Rudyard Kipling, 1865-1936. See, Rudyard Kipling was an English journalist, short story writer, poet and novelist. रुdyard किपलिंग हे जे लेखक आहेत ते कथाकथनकार, कवी, कादंबरीकार, साहित्यिक म्हणून प्रसिद्ध होते. See, Kipling was one of the most popular writers in the United Kingdoms. बघा, UK मधले अत्यंत लोकप्रिय असे लेखक होते ते. कशामध्ये? In both prose and verse in the late 19th and early 20th century. म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तरार्धातले आणि 20व्या शतकातल्या पूर्वार्धातले प्रसिद्ध असे UK मधले कवी आणि कथनकार ज्याला म्हणतो आपण, prose and verse. See, he was awarded the Nobel Prize for Literature in 1907 at the age of 42. बघा मित्र, 42 वयाचे असतानाच त्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे साहित्यामधला. ही वॉज द फर्स्ट रायटर रायटिंग इन इंग्लिश टू रिसीव द प्राइज. ओके, बघा, इंग्रजीतले लिखाणकार ते पहिले इंग्रजी लिखाणकार होते की ज्यांना हा नोबेल प्राइज मिळालेला आहे मित्रांनो साहित्यासाठी. आणि ही अभिमानाची गोष्ट आहे इंग्रजी शिक्षकांसाठी सुद्धा, इंग्रजीचे जे जाणकार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. सी मित्र हो, आम्ही लहान असताना सुद्धा आम्हाला यांचं जंगल बुक नावाची एक सिरियल आठवते. इट इज व्हेरी फेमस जंगल बुक. द जंगल बुक इज रिटन बाय दिस पोएट रुdyard किपलिंग. त्यांची सिरियल बनवण्यात आली होती अँड मोगली इज व्हेरी फेमस कॅरेक्टर इन इट. ओके, टू टॉक अबाउट दिस पोएम. सी, दिस पोएम डील्स विथ ॲडवाइस गिवन बाय फादर टू हिज सन. ही जी कविता आहे, ही कविता म्हणजे आपल्या मुलाला वडिलांनी दिलेला एक सल्ला आहे. सो लेट स्टार्ट द पोएम डायरेक्टली. आय एम गोइंग टू रीड द पोएम विथ प्रॉपर स्ट्रेस, प्रोनाउन्सिएशन अँड इंटोनेशन. आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू फ्रेंड्स, प्लीज पे अटेन्शन, लिसन केअरफुली. इफ यू कॅन कीप युअर हेड when all about you are losing theirs and blaming it on you. See, वडील काय म्हणताय? If you can keep your head, बघा, keep one's head in the margins. See, not to get angry, म्हणजे न रागावणे. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you. जेव्हा जर तुम्ही शांत राहिले, जर तू शांत राहिला, वडील म्हणताय मुलाला की बाकी सर्वजण तुला दोष देत आहेत. इफ अदर्स आर ब्लेमिंग यू, दे आर लुझिंग देअर हेड्स, अँड इफ यू कीप युअर हेड काम, जर तू शांत राहिला तर. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू, but make allowance for their doubting too. See, make allowance for, that is, consider what others also have to say about something. दुसऱ्यांना काय म्हणायचं हेही विचारात घेणं. make allowance for. See, what does the poet say? If you can trust yourself, जर तुझा स्वतःवर विश्वास असेल, केव्हा? जेव्हा सर्व व्यक्ती, when all others are doubting you, तुझ्यावर शंका घेत आहेत त्यावेळी सुद्धा. सी, बट मेक अलाउन्स फॉर द डाउटिंग टू. ते असं का करताय याचाही तू विचार केला पाहिजे. मेक अलाउन्स फॉर.
means you should keep calm and just listen. Let them speak. Okay. If you can wait and not be tired by waiting or being lied about, don't deal in lies. See, being lied about, that is false things spoken about oneself by others. बघा मित्र, इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग, म्हणजे जर तू प्रतीक्षा केली, संयम ठेवला आणि प्रतीक्षा करत असताना तू थकला नाहीस, ऑर बिंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज, म्हणजे काय, म्हणजे बघा बिंग लाईड अबाउट, फाल्स थिंग स्पोकन अबाउट वन सेल्फ बाय अदर, दुसरे जण, दुसऱ्या व्यक्ती, दुसरे कोणीही तुझ्याबद्दल चुकीचं काही बोलत असतील, परंतु तू स्वतःला त्यात जाऊ दिलं नाही. इफ यू डोंट डील इन लाईज, त्यामध्ये तू पडला नाहीस. बघा, ऑर बिंग हेटेड, डोंट गिव्ह वे टू हेटिंग, गिव्ह वे टू हेटिंग, दॅट अलाव हॅट्रेड टू टेक कंट्रोल ऑफ वन सेल्फ. बघा, बिंग हेटेड, किंवा तुझा कोणी तिरस्कार केला परंतु तू जर त्याला थारा दिला नाहीस, डोंट गिव्ह वे टू हेटिंग, म्हणजे तू स्वतःवर कंट्रोल ठेवला तेव्हा, असं जर तू करू शकला तर. अँड यट डोंट लुक टू गुड नॉट टॉक टू वॉइस, आणि तरी सुद्धा बघा, डोंट लुक टू गुड, सी द मीनिंग, नॉट सी टू बी परफेक्ट, अँड देन टॉक टू वाईज, शो ऑफ वन्स नॉलेज. बघा, शो ऑफ वन्स नॉलेज, म्हणजे येट डोंट लुक टू गुड नॉट टॉक टू वाईज, म्हणजे आपण स्वतः खूप परफेक्ट आहोत आणि स्वतःला सर्व समजतं, असाही प्रयत्न जर तू कधी केला नाहीस किंवा असाही भाव कधी तू आणले नाहीस, तर तू एक परफेक्ट ह्युमन बिंग बनू शकतो. ओके, सी, लेट अस मूव टू द नेक्स्ट पॅराग्राफ. सी, if you can dream and not make dreams your master, if you can think and not make thoughts your aim. See friends, if you can dream and not make dreams your master, म्हणजे तू स्वप्न जरूर पहा, पण स्वप्नांमध्ये गुरफटून जाऊ नकोस. जर तू त्यांना तुझ्यावर होऊ दिलं नाहीस तर. If you can think and not make thoughts your aim, तू विचार जरूर कर, परंतु विचारांमध्ये गुरफटून जाऊ नकोस. सी, गुरफटून गेला नाहीस तर. सी, इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. बघा, ट्रायम्फचा अर्थ दिला विक्ट्री. विक्ट्री म्हणजे इथं अर्थ आपल्याला यश आणि अपयश असा घेता येईल. पहा, सी फ्रेंड्स, म्हणजे काय तर पहा, इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर, यश आणि अपयश यांना, अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम, या दोघांना तू सारख्याच पद्धतीने प्रतिसाद दिला तर. इम्पोस्टरचा अर्थ दिला बघा मित्रांनो, इम्पोस्टर म्हणजे भोंदू एक अर्थ होतो. पहा इथं दिलं, वन हू डिसिव्ज अदर्स बाय प्रिटेंडिंग टू बी समवन एल्स, म्हणजेच भोंदू बाबा. बरोबर आहे. म्हणजेच ह्या दोघं परिस्थितींना तू जर समान वागणूक दिली तर, जस्ट द सेम, इफ यू ट्रीट बोथ, दॅट इज ट्रायम्फ अँड डिझास्टर, जस्ट द सेम, तर से, इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन. बघा, टू बिअर सहन करणे, हिअर ऐकणे, काय सत्य जे तू बोललेलं आहेस. सी, इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय नेव्ज. सी, ट्रूथ ट्विस्टेड बाय नेव्ज, ट्विस्टेड बाय नेव्ज. सी, मीनिंग इज गिवन, नेव्ज हिअर, नेव्ज मीन्स स्लेव्स. तू जे काही सत्य बोललं आहे ते जर काही गुलामांनी ते जर फिरवलं, ट्विस्ट केलं त्याला, वाय,
टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स, म्हणजे तुझ्या खरं बोलण्याचा काही लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी विपर्यास केला. और वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन अँड स्टूप अँड बिल्ड देम अप विथ वर्न आउट टूल्स. वडील आपल्या मुलाला कसा सल्ला देत आहे पहा. सी, इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय नेव्स टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स, म्हणजे तुझं सत्याचा जर कोणी विपर्यास केला, कोणी त्याला आपल्या स्वार्थासाठी वापरला, तर तरी अशा परिस्थितीतही जर तू शांत राहिलास, और वॉट द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू, म्हणजे आपल्या आयुष्याला ज्या तू काही आयुष्य घडवत असताना काही गोष्टी तू दिल्या आहेत, त्या तुटल्यात, ब्रोकन, त्या राहिल्या नाहीत. अँड स्टूप अँड बिल्ड देम अप विथ वर्न आउट टूल्स, आणि अशाही परिस्थितीत जर तू उठला आणि त्या जे तू आयुष्याला दिलेलं आहे ते तू पुन्हा नवीन उमेदीने ते जर तू पुन्हा मिळवलंच, तर तू खरा मनुष्य म्हणून जगण्यास पात्र असशील. सी फ्रेंड्स, हिअर इन द मार्जिन्स क्वेश्चन्स आर गिवन. सी हिअर, yeah, see the question. What does the poet call people who twist the truth to suit them? बरोबर आहे, हा प्रश्न आहे. याचं उत्तर आता आपण वाचलं की कवी काय म्हणतो त्या लोकांना की जे सत्याला ट्विस्ट करतात, है की नाही. पीपल हू ट्विस्ट द ट्रूथ टू सूट देम, पोएट कॉल्स देम नेव्स. आता पाहिलं ना, ट्विस्टेड बाय नेव्स. ओके, देन सी द क्वेश्चन हिअर. How should you react when someone lies about you and hates you? सांगा. म्हणजे कोणी खोटं बोलत असेल किंवा तुमचा तिरस्कार करत असेल, तर तुम्ही कशी प्रतिक्रिया दिली पाहिजे? कशी प्रतिक्रिया दिली पाहिजे बघा, हा पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे, बरोबर आहे. मग तुम्ही कसं लिहिणार? यू शुड राईट, तुम्ही असं लिहिलं पाहिजे की आय शुड कीप काम, मी शांत राहिलं पाहिजे. इफ समवन स्पीक लाय अबाउट मी और हेट मी और हेट्स मी, ओके, आय शुड नॉट अलाउ दॅट हॅट्रेड, आय शुड अलाउ दॅट हॅट्रेड ऑन मी, माझ्यावर मी त्या तिरस्काराचा प्रभाव पडू देता कामा नये. ओके, आय शुड नॉट अलाउ दॅट हॅट्रेड कंट्रोल ऑन मी. ओके, आणखी आय शुड नॉट टेल सच लाईज टू अदर्स अबाउट हिम ऑर हर. बरोबर आहे, अशा पद्धतीने तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. चला, सो लेट्स मूव टू the next page. If you can talk with crowds and keep your virtue, or walk with kings nor lose the common touch. Yes, see friends, म्हणजे तुम्ही सर्वांशी बोला, परंतु तुमचा विवेक ढासळू देऊ नका. म्हणजे वडील म्हणताय मला की तू बोल अनेकांशी, परंतु तुझे बघा, कीप द व्हर्च्यू, मिनिंग कीप वन्स गुडनेस और मॉरल्स अंडर एनी कंडिशन. म्हणजे काही झालं तरी आपला विवेक, आपले सद्गुण ढासळू न देणे. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू, और टॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. म्हणजे कितीही उच्च लोकांशी तुम्ही बोलले, त्यांच्यासोबत राहिले, परंतु जर तुमचे पाय जर जमिनीवर राहिले तर तुझे पाय जमिनीवर असतील तर लूज द कॉमन टच. सी द मिनिंग, रिफ्यूज टू इंटरॅक्ट विथ कॉमन पीपल. येस, म्हणजे सर्वसामान्यांचीही तुला जाणीव असली, तू मोठ्यांशी बोलला, त्यांच्यासोबत राहिला, वागला, परंतु जर तू आपल्या मातीशी नातं जर
तोडलं नाही तर. बघा, इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, म्हणजे तुझे शत्रू असो मित्र असो कोणीही तुला त्रास दिला नाही. इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच, म्हणजे सर्व, अगदी मित्र असो का शत्रू, फो म्हणजे एनिमी. बघा, सर्व तुला सारखे असले, ऑल, इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच, पण कोणीही कमी किंवा जास्त नाही, सर्वांना तू सारखं समजलास जीवनामध्ये तर बघा, इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट टाइम दॅट डज नॉट वेट फॉर एनीवन, ती वेळ ती कोणासाठी थांबत नाही, ती वेळ, अनफॉरगिव्हिंग मिनिट. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट विथ 60 seconds worth of distance run, 60 seconds worth of distance run, the meaning is given, make good use of every second without wasting, जे प्रत्येक क्षणाचा सेकंदाचा अगदी पुरेपूर वापर केला, असं आयुष्य जर तू जगला. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट, जो आपला वेळ, मिनिट म्हणजे प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद जर तू अशा आशेने भरला, अशा पद्धतीने तू जगला, त्याचा तू सदुपयोग केला, तर व्हॉट विल हॅपन, युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट इज इन इट, तर माझ्या मुला, ही पृथ्वी, वसुंधरा आणि त्यातलं सर्व तुझं असेल, सर्व तुझं असेल. बघा, एव्हरीथिंग दॅट इज इन इट, त्यातलं या पृथ्वीवरचं सर्व तुझं असेल. अँड विच इज मोर, यू विल बी अ मॅन माय सन, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तू एक परिपूर्ण असा व्यक्ती बनशील माझ्या मुला, परिपूर्ण असा व्यक्ती बनशील, असं या वडिलांचं आपल्या मुलाला सांगणं आहे. त्यांनी सांगितलेले सर्व उपदेश जर तू ऐकलेस, मी सांगितलेले सर्व, तर तू एक परफेक्ट ह्युमन बीइंग होशील. ओके, रुdyard Kipling, see the picture is also given here. So in this way friends, we have completed the poem. ही कविता आपण संपवली. आय होप यू हॅव अंडरस्टूड इट. आशा करतो तुम्हाला समजले असेल. व्यवस्थित वाचा, व्यवस्थित पुन्हा एकदा लक्ष द्या आणि स्पेलिंग पाठ करा. ओके, थँक्यू फ्रेंड्स.